नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहे. त्याच्यासाठी बाजारामधून गाजर घेऊन आले आहे 1 किलो. आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये खूप स्वस्त पण मिळतात गाजर. आणि याला चांगले वॉश करून घेतले आणि सुक्या कपड्यांनी चांगले पुसून सऱ्यांनी त्याचा किस काढून घेतलं वरचेवालं बघा अशा पद्धतीने. आणि मग त्याला किसनीने चांगलं किस करून घेतलं अशा पद्धतीने सर्व गाजर. आणि मग आपल्याला याच्यासाठी लागणारं साहित्य तूप लागणार आहे. आपल्याला घरच्याच गाईचं तूप आहे माझ्या आईकडलं. ते कढईमध्ये टाकून घेतलं आणि त्याला चांगलं मंद आचेवरती गाजर टाकून सन्यानी चांगलं होऊ दिलं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दूध वगैरे लागणार आहे, विलायची पावडर, ड्रायफ्रूट वगैरे सर्वच लागणार आहे. बघा मी या कढईमध्ये तूप टाकत आहे आणि याच्यामध्ये जे आपण गाजर किसले होते ते टाकून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि याला मंद आचेवरती चांगलं हलवत राहायचे थोडंसं. आणि मग याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध आणलं होतं ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. असंच मंद आचेवरतीच होऊ द्यायचं. दूध टाकल्याच्या नंतर मग जे ड्रायफ्रूट वगैरे होते ते सर्व टाकून घ्यायची. विलायची पावडर, साखर थोडीशी. साखरचं वगैरे दूध आटलं की साखर टाकल्यानंतर साखरेचं पण पाणी सुटते याच्यामध्ये बघू शकता. असं थोडंसं झाकण लावून ठेवून द्यायचं. बघू शकता हलकंसं थोडंसं पातळच ठेवायचं, नाही तर मग एकदम ड्राय झालं की छान वाटत नाही. एकदम थोडीशी साखर टाकायची, खूप जास्त पण टाकून घ्यायची नाही, नाहीतर मग खूप गोड होते. खायला पण मग टेस्टी नाही लागत. बघू शकता अशा पद्धतीने एकदम साधा आणि सोप्या पद्धतीने होते. ड्रायफ्रूट आपल्याकडे जे आहे काजू, बदाम, विलायची वगैरे सर्व टाकून घ्यायचं. कशी वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. कशी वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.